हिवाळी अधिवेशनाआधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता. 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन. महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. मार्कडवाडीतून शरद पवारांचा ईव्हीएम हटावचा नारा. जुन्या पद्धतीनं मतदान घ्या. तालुक्यातील सर्व गावात ठराव करा. मार्कडवाडीतून शरद पवारांचा आवाहन. शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा. ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी मॉकपोल वेळी उपस्थित होते. मॉकपोल सर्टिफिकेटसह पोलिंग एजंटची सही घेतली. बॅलेट पेपरवर निवडणूक का होऊ दिली नाही यावर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. पुण्यात मवियाच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात धाव. सर्व पराभूत उद्या याचिका दाखल करणार. सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनाही भेटणार. राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार. दुसरा कोणताही पक्षाचा अर्ज न आल्यानं नार्वेकरांची निवड होणार. राहुल नार्वेकर, बावनकुळे तटकरे सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला. मंत्रिपदासह इच्छुक असणाऱ्या शिवसेना आमदारांचं प्रगती पुस्तक तयार. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास, तर गोगावले, शिरसाट, सरनाई, खोतकर, शिवतारे पास. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात दारू विरोधात लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय. बॅलेट पेपरवर घेतलेल्या मतदानात महिलांना 612 मतं. असोदमधील गावकऱ्यांचा जल्लोष. परवानगी नसतानाही बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम. मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी केल्याची माहिती. बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाचे उदय सामंतांसह आणखीन 2 नेते बेळगावला जाणार. सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार. सिरियातील स्थानिक बंडखोरांची राजधानी दमास्कवरती ताबा. राष्ट्रपती बशर अल असद देश सोडून पळाले. बंडखोरांकडे सत्ता सोपवण्यास पंतप्रधान तयार. विरोधद्रोही सैन्याचा दावा. सिरियातील वंडाळीनंतर असद यांच्या राष्ट्रपती भवनात नागरिकांकडून लुटालूट. कैद्यांनाही विद्रोही सैन्यानं मुक्त केल्याचा व्हिडिओ समोर. बंडखोर गटाकडून हवेत गोळीबार करत जल्लोष साजरा.